प्रेक्षकांनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात ती उत्कंठा आज जरा कमी झाली आहे. आज त्यांनी छान दाखवलंय, पण मला वाटलंच होतं तसंच दाखवलंय. असो, पूर्णाईंना आठवतंय की कल्पनाताईंनी प्रतिमाची आठवण काढली सकाळी आणि त्यांच्या व्रताची सुद्धा. त्यामुळे पूर्णाईचे डोळे खूप पाणावलेत. आता विमल कॉफी द्यायला येते तेव्हा म्हणते, पूर्णाई तुमच्या डोळ्यात अश्रू? पूर्णाई म्हणतात, काही नाही ग विमल, प्रतिमेची आठवण झाली. विमल म्हणते, पूर्णाई असं एकही दिवस जात नाही की तुम्ही प्रतिमा आत्याची वाट बघत नाही आणि आठवण काढत नाही. पण इकडे नागराज म्हणतोय की प्रियाने जी शंका वर्तवली आहे म्हणजे प्रतिमा परत येणार आहे ती अगदीच खरी होऊ शकते ना. अण्णा म्हणतो, तुला काय वाटलं मी माझं काम चोख नसेल केलं का? माझं काम चोख केलंय मी. आता ह्या गोष्टीवरनं या दोघांमध्ये वाद व्हायला लागतात. साक्षी त्यांना गप्प बसवते आणि म्हणते, शांत बसा, याच्यासाठी आपल्या दोघांमध्ये वाद नको, ती बाई येईल तेव्हा आपण बघू. तेवढ्यात प्रियाला अस्मिताचा फोन येतो. प्रिया म्हणते, हो हो मी निघतेच अस्मिता. नागराज म्हणतो, काय ग कुठे चालली आहेस? आता ही म्हणते, आपण प्रतिमाला धडा शिकू न शिकू पण आता तिच्या मुलीला धडा शिकवायची वेळ आली आहे, मी आलेच आत्ता जाऊन. नागराज म्हणतो, प्रिया प्रतिमाची पोरगी तू आहेस हे विसरू नकोस आणि जे करायचं ते व्यवस्थित कर, उगी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नकोस. आता प्रिया तिथून निघाली आहे प्रेक्षकांनो. राकेश म्हणतो, काय हो बाबा, खरंच प्रतिमा आत्या परत येईल का? इकडे ह्या पूर्णाई सांगत असतात विमलला, माझ्या प्रतिमेने एकही वर्ष शिवामुठीचं व्रत चुकवलं नाही. तिचं लग्न झालं तेव्हा मी तिला हे व्रत सांगितलं होतं. व्रत मी सांगितलं पण माझ्या प्रतिमेने ते एकदाही चुकवलं नाही. तिने माणसं जपली, सगळ्यांची मनं जपली तिने. ती व्रत तर जपणारच. विमल म्हणते, पूर्णाई त्या आज जिथे असतील ना तिथे हे व्रत नक्की करतील. पूर्णाईचे डोळे पाणावलेत. त्या म्हणतात, अगं विमल, पण ती आज माझ्या घरात का नाहीये? माझ्याबरोबर ती का नाहीये? का दूर गेली ती माझ्यापासून? विमल म्हणते, पूर्णाई तुम्हाला खात्री आहे ना? बघा तुम्ही, त्या नक्की तुम्हाला भेटायला येणार. पूर्णाई म्हणतात, कधी ग विमल? आता मी थकले ग, माझे डोळे मिटायच्या आत मला प्रतिमेला बघायचंय. आणि प्रेक्षकांनो, इकडे मंदिरामध्ये सायली आणि कल्पनाताई आल्यात. खूप गर्दी असते मंदिरामध्ये. या दोघी सासासुना तिथे बाहेर बसून गप्पा मारतायत. कल्पनाताई सांगत असतात सायलीला, गो खूप गर्दी असते या मंदिरात, कुठून कुठून लोक दर्शनाला येतात तुला सांगू. आता तेवढ्यात कल्पनाताईंची एक मैत्रीण दिसते, म्हणजे त्यांच्याच घराच्या शेजारी कुठेतरी राहायची ती पूर्वीच्या काळी. आणि कल्पनाताई सायलीची ओळख करून देत असतात. आणि या दोघी कुटीर उद्योगिनी म्हणजे प्रिया आणि अस्मिता तिथेच उभ्या आहेत मागे खिडकीजवळ कुठल्या तरी. प्रियाने घातलेली असती साडी. ती म्हणते, बाई या सायलीसाठी काय काय करावं लागतंय. अस्मिता म्हणते, एवढी काय कटकट करतेय, साडीच तर घातलीस तू. मी आज काहीही झालं तरी सायलीची पूजा उधळून लावणारच आणि वाटेल ते करणार. कर बाई कर, वाटतही नाही त्या पूर्ण आजीची नाते म्हणून. आता सायली तेवढ्यात तिथे रांगेत उभी राहते, म्हणजे कल्पनाताईला सांगते ती, आई गर्दी खूप आहे मी रांगेत उभी राहते. आता सायली रांगेत उभी राहते आणि इकडे पूर्णाई प्रतिमेच्या फोटोसमोर बोलतायत. पूर्णाई खरंच खूप भावुक झाल्यात प्रेक्षकांनो आणि मस्त ॲक्टिंग केली आहे. त्या म्हणतात, किती वर्ष झाली माझे डोळे मिटायच्या माझी प्रतिमा मला परत दिसू दे ग. कोणीतरी तिला सांगा की तुझी आई तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे ग. प्रतिमा लवकर ये. प्रतिमा त्याच्या फोटोला त्या खूप वेळ निहाळतायत. आता इकडे ना प्रेक्षकांनो, त्यांनी इतका स्लो मोशनमध्ये थरार दाखवलाय हा की म्हणजे जवळपास यांनी 10 मिनिटं याच्यात घालवली असतील. मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये नाही पण संक्षिप्त पूर्णच सांगतेय. आता ही सायली समोर आहे, प्रिया तिच्या मागे आहे, अस्मिता तिला खाणाखुणा करत असते. कल्पनाताई यायच्या आत मी तुला कळवते म्हणून ही सारखी खुणवत असते, जा पुढे जा पुढे. गर्दी खूप असते त्यामुळे प्रियाला जाता येत नाही. पण बऱ्याच वेळानंतर प्रिया अशी समोर जाते आणि सायलीचा नंबर आल्यावर तिला जोरात धक्का देते आणि सायलीच्या हातातलं ताम्हण आणि जे शिवामुठीसाठी आणलेले तांदूळ सगळे जमिनीवर सांडतात. अस्मिता आनंद साजरा करते, लगेच उड्या मारायला लागते ती तिथे. आता सायली मनातून खूप खिन्न होते, अरे देवा असं कसं झालं, आता मी शिवामुठ कशी वाहणार? प्रतिमा आत्याने घालून दिलेल्या व्रताचा पायंडा माझ्याकडून मोडणार का? अरे देवा आता काय करू मी? सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तितक्यात तिच्या मायेचा हात तिच्या समोर आलाय. तांबणामध्ये खूप साऱ्या अक्षदा आणि तांदूळ प्रतिमा आत्यांनी टाकलेत. आता खूपच छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो, पण मला वाटलंच होतं की ते एवढंच दाखवतील. आता तिकडनं कल्पनाताई समोर येत असतात. सायली त्यांना बघण्यासाठी मागे वळते की कोण आहे ही बाई जिने आपल्याला मदत केली. आणि प्रतिमा आत्या त्यांची शिवामुठ न वाहता तिथून निघून जात असतात आणि कल्पनाताईंची आणि त्यांची सुद्धा चुकामुक दाखवली आहे. पण सायलीला असं वाटतं की आधी शिवामुठ वाहून घ्यावी, आधीच गर्दी आहे म्हणून ती मनामध्ये महादेवाचं ध्यान करते की हे ईश्वरा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, असं म्हणून तिने 3दा शिवामुठ वाहिलेली आहे. पण इकडे प्रियाचा आणि अस्मिताचा पोपट झालाय. प्रिया म्हणते, यार मी तिला बरोबर धक्का दिला होता, काहीच शिल्लक नव्हते तांदूळ तिच्या ताटामध्ये, मग आले कुठून इतके तांदूळ?
सायलीचं लक्ष सगळं त्या बाईकडे असतं जिने तिला तांदूळ दिले तिच्या तांबणामध्ये, आणि या दोघी असले उद्योग करतात म्हणून तोंड लपवत फिरतात. असो, पण सायली मात्र शिवामूठ वाहते आणि लगेच कल्पनाताईंना म्हणते, आई चला ना तुम्ही माझ्यासोबत बाहेर. आता ही अस्मिता म्हणते, कोण होती यार ती बाई, सगळा प्लॅन फ्लॉप करून गेली आपला. आणि इकडे प्रतिमा आत्याचा चेहरा त्यांनी रिव्हील केलाय प्रेक्षकांनो. प्रतिमा आत्या मंदिराच्या खाली येतात आणि काय विचार करतात माहीत नाही, पण खूप वेळ त्यांच्या चेहऱ्यावर असा फोकस दाखवलाय आणि बऱ्याच वेळानंतर मग त्या पुन्हा त्यांचा चेहरा झाकतात, कारण तो जरा डॅमेज झालेला दाखवलाय, आणि त्या तिथून निघून जातात. आणि मग सायली आणि या कल्पनाताई तिथे येतात. सायली म्हणते, आई त्या ताईंनी ना माझी मदत केली, त्या इथेच असतील जवळपास. म्हणून सायली लगबगीने बाहेर येत असते, पण ऑब्व्हियसली त्यांची चुकामुक दाखवणारच होते हे. इकडनं प्रिया आणि अस्मिता पण त्या बाईला शोधत असतात. हे त्यांनी खूप स्लो मोशन मध्ये दाखवलंय प्रेक्षकांना, जवळपास त्यातच वेळ घालवलाय. प्रेक्षकांची उत्सुकता ताणायचा हा छान प्रयत्न होता, पण बघायला चांगलं वाटलं ते. तुम्ही नक्की आज बघा रात्री. पण फायनली प्रतिमा आत्याची आणि सायलीची भेट होतच नाही, आणि ते एवढ्या लवकर ते रिव्हील पण नाही करणार आहे प्रेक्षकांनो. आता यावरनं तुम्ही खूप फेक व्हिडिओ बघताल, ते गोष्ट वेगळी. सायली घरी आल्यावर त्या बाईचं खूप कौतुक करत असते. आई त्या बाई कुठून आल्या, कशा आल्या मला कळलंच नाही, पण त्यांच्यामुळे माझी पूजा फळाला आली, व्यवस्थित पार पडली. कल्पनाताई म्हणतात, आश्चर्यच आहे सायली, एवढ्या गर्दीत त्या बाईंना दिसलं कसं की तुझ्या तांबणातले सगळे तांदूळ पडले, आणि नवलच आहे, तिने तिच्याकडचे सगळे तांदूळ तुला दिलेत. आता सायली म्हणते, बघा ना, ती बाई अगदी माऊलीसारखी ऐन वेळी धावून आली हो, आणि जेव्हा मी त्यांचे आभार मानायला गेले तेव्हा त्या तिथे दिसल्याच नाही मला. कोण असतील हो आई ह्या? आता कल्पनाताईच्या चेहऱ्यावर पण प्रश्नचिन्ह आहे. इथे त्यांनी प्रतिमा आत्याचा फोटो मागे हायलाइट केलाय. विमल म्हणते, कशी झाली पूजा? सायली म्हणते, विमलताई खूप छान झाली पूजा, आणि तिथे आज चमत्कारच घडला. इकडे या दोघी जणी चर्चा करत असतात. प्रिया म्हणते, हा चमत्कार घडला? मी ना त्या सायलीला बरोबर धक्का दिला होता, तिच्या ताटात तांदूळाचा एक दाणा पण शिल्लक नव्हता. ती कोण कुठली बाई कुठून हजर झाली कोणास ठाऊक. अस्मिता म्हणते, सगळा प्लॅन फ्लॉप केला त्या बाईने. त्या बाईला काय गरज होती दुसऱ्याला तांदूळ द्यायची? प्रिया म्हणते, इतके प्रयत्न करतो आपण या सायलीला हरवण्यासाठी, पण तिच्या मदतीला कोणी ना कोणी धावून येतच. अस्मिता म्हणते, घरी तर काय, अर्जुन नेहमीच तिची बाजू सावरत असतो, पण तो तर तिचा नवरा आहे ना, तो मदतीला धावणारच. पण ह्या बाईचं काय, ही कशाला आली तिच्या मदतीला धावून? हिचा काय संबंध? ती तांदूळ देऊन पुढे पुढे का करत होती? प्रिया म्हणते, कोणी असो ती, पण तिच्यामुळे आपण तोंडावर पडलो. दोघी विचार करायला लागतात की ती बाई होती तरी कोण. सायली म्हणते, मला माहित नाही. इकडे म्हणजे ते त्यांचं संभाषण दाखवलंय त्यांनी. सायली म्हणते, त्या बाई कोण होत्या मला कळलंच नाही, पण तरी त्यांच्या बाबतीत ना मला खूप आपुलकी जाणवली. त्यांच्या तिथे असण्याने ना मला मायेची एक ऊब जाणवली. 5 सेकंदामध्ये बरंच काही जाणवलं सायलीला. सायली विचारत असते, आई मला असं का वाटत होतं? कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, तुझी पुण्याई म्हणायची. तुझी पूजा कुठल्या तरी बाईने अर्धवट राहू नाही दिली. सायली म्हणते, हो ना, अडचणीच्या वेळेस त्यांनी मदतीचा हात पुढे केला. असं वाटलं ना आई, माझ्यासाठीच त्या देवळात आल्या होत्या. इकडे अस्मिता म्हणते, ती बाई जणू काही अशी आली, जणू काही सायलीसाठीच आली आहे, सायलीला मदत करायलाच आली मंदिरामध्ये. प्रिया म्हणते, काही गरज होती का त्या बाईला तिचे तांदूळ सायलीला द्यायची? अस्मिता म्हणते, मला तर वाटतं तुमच्या आश्रमातलीच बाई असेल, म्हणूनच तिला पुळका आला सायलीचा. प्रिया म्हणते, काही काय, आश्रमातली असती तर मी ओळखलं असतं ना तिला. नाही म्हणजे मी तिचा चेहरा नाही पाहिला, पण मला नाही वाटत ती आश्रमातली वगैरे असेल. आणि आश्रमातली असती तर सायलीशी बोलायला थांबली असती, ती तांदूळ देऊनच निघून गेली ना. दोघींच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे, कोण होती ती बाई? सायली इकडे सांगत असते कल्पनाताईंना, त्या ज्या कोणी होत्या ना त्या माहीत नाही मला कोण होत्या, पण असं वाटलं की मी आधीपासूनच त्यांना ओळखते, म्हणजे माझी पूजा फळाला यावी ही त्यांची इच्छा होती आई. त्यांचा तो स्पर्श, माझ्या हातून पूजा व्हावी त्यासाठी त्यांनी केलेली धडपड, या गोष्टी मला परक्या वाटल्याच नाही हो आई. मला ना सतत असं वाटतंय की माझा त्यांचा काहीतरी संबंध आहे, एकतर मागच्या जन्मीचा तरी, नाहीतर ह्या जन्मी तरी. कल्पनाताईंनाही नवल वाटते की हिला बरंच काही वाटायला लागले त्या बाईबद्दल, आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की सायली आली आहे अर्जुनकडे आणि अर्जुनला विचारतीये की उद्या कोर्टात काय होणार आहे. अर्जुन म्हणतो, मी कोणालाही सांगणार नाहीये. सायली म्हणते, असं काय करता सर, मी मधुभाऊंची मुलगी आहे ना. अर्जुन म्हणतो, मग तुम्ही उद्या येणारच आहात ना कोर्टामध्ये, मग ऐका ना मी उद्या काय काय युक्तिवाद करणार आहे ते. पण इकडे हा अण्णा पोहोचलाय रविराजांच्या घरी आणि खूप नाटकं करतोय, आणि प्रतिमा आत्याच्या फोटोला नमस्कार करून म्हणतो, या प्रतिमा आहेत ना यांच्या आत्म्याला शांती मिळो, असं काहीतरी बोललाय तो. पण रविराजांना खटकलंय. ते म्हणतात, तुम्हाला कसं माहिती माझ्या बायकोचं नाव प्रतिमा आहे? आणि यावर
त्यावरनं नागराज, प्रिया आणि राकेश सगळ्यांचेच धाबे दणाणलेत, रादर अण्णा आणि साक्षीचे सुद्धा. आता त्यावर हा अण्णा काय रिप्लाय देतो ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो, इतक्या लवकर ते प्रतिमा हत्याचं सत्य रिव्हील नाही करणार, काही दिवस तरी लागतील, कारण ते सगळं रिव्हील झालं तर ही मालिका बघण्याची मजाच चालली जाईल ना. पण आता त्यांनी जास्तीत न ताणता प्रतिमा हत्याला समोर आणलं पाहिजे, म्हणजे छान दाखवतील ते बहुतेक असं वाटतं तरी. कदाचित मला वाटते प्रतिमा हत्याची स्मृती वगैरे गेलेली असावी. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की कळवा. आणि आजचा रिव्ह्यू जर आवडला असेल ना तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.